कर्जत जामखेड करमाळा रहिवासी संघाच्या वतीने आपल्या सर्वांचे नेते अहिल्यानगरचे भूमिपुत्र आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचारांचे वारसदार तुम्हाला सर्वांना भक्कमपणे साथ देणारे सन्माननीय नामदार रामजी शिंदे साहेब हे या राज्याच्या विधान परिषदेच्या सर्वोच्चपदी म्हणजे सभापतीपदी निवड झाली आणि या सामान्य कुटुंबातल्या मुलाचा सन्मान व्हावा, ज्याने या भागामध्ये तुम्हाला सर्वांना न्याय देण्याची भूमिका केली। या निमित्तानं आपण सर्वांनी भविष्यामध्ये साहेबांची अशीच या राज्याच्या सामान्य जनतेची सेवा करावी आणि साहेब अशाच पद्धतीनं एक पदाच्या माध्यमातून सभागृहामध्ये काम करावं अशी भूमिका आपल्या सर्वांच्या शुभेच्छाच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी देतो। या ठिकाणी आदरणीय सतीश पाटील पाटील दत्तूशेठ सोलंकर संभाषण करायचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व सन्माननीय सदस्य त्यांना ही विनंती आहे की आपण मंचावर येऊन साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। पुण्याच्या कोंढवा भागामध्ये आज जो सत्कार आयोजित केला, आमचे सहकारी बंधू विधान परिषदेतील आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली, त्यासाठी सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, या भागातून आणि अनेक महाराष्ट्रातील येथील रहिवासी जे आहेत आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने हा जो काही सत्कार आयोजित केला, त्या सत्काराला उत्तर देत असताना निश्चित स्वरूपामध्ये आपण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आहोत आणि या लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेचे, गरजूवंताचे, गरिबाचे, वंचिताचे, शोषिताचे प्रश्न सुटले पाहिजे, त्या भूमिकेतून जर आपली प्रतिमा असले तर आपण शेवटी नेतृत्वाच्या आणि संघटनेच्या जर नजरेत असेल तर आपल्याला पुन्हा काम करण्याची संधी मिळते। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आणि योगेश अण्णा आहोत आणि म्हणून आम्हाला ट्रान्सपरन्सी करून काही लोकांनी टार्गेट करून आमचा पराभव करण्याचा जो प्रयत्न केला आणि पराभवामध्ये ते यशस्वी झाले, परंतु संघटनेने आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला विधान परिषदेवरती संधी दिली आणि त्यामुळं जेवढ्याच तीव्रतेने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोकांची कामं करण्यामध्ये प्राधान्यक्रम देणारे आम्ही दोघेही आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत। पूर्ण अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी देखील सत्काराच्या समारंभ प्रसंगी जाणवला आणि निश्चितच झालेल्या अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये योगेश अण्णा टिळेकर यांनी जो काही विधान परिषदेमध्ये इथल्या जनतेचा प्रश्न मांडला आणि जनतेच्या खऱ्या अर्थाने जी गरज होती, जी अडचण होती आणि तो प्रश्न अधिवेशनामध्ये मंत्र्याच्या माध्यमातून सभागृहामध्ये जो मांडला आणि त्याला जो सभागृहामध्ये सगळ्या लोकांनी ऐकलं, बघितलं, त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने लोकांना योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रती सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये मनामध्ये आदर आहे की त्यांनी आमच्या खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रश्नाकडे, विशेष करून पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि सरकारने सकारात्मक उत्तर दिलं। त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका माझ्या समोर झाली। आता लवकरच त्याची दालनामध्ये बैठक घेऊ, त्याचे पाण्याची सोडवणूक करण्याच्या संदर्भामध्ये शासनाला निर्देश देण्याच्या संदर्भामध्ये आणि कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपण बैठकीमध्ये सूचना देऊ।